विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर. मित्र हो, आज आपण BA अर्थशास्त्र या विषयातील अतिशय महत्वाचा जो पेपर आहे तो म्हणजे आर्थिक विचारांचा इतिहास. हा पेपर BA भाग 3 सेमिस्टर 6 या अभ्यासक्रमासाठी अभ्यासाला आहे. मित्र हो, आज आपण BA भाग 3 मधला जो महत्वाचा पेपर आहे तो म्हणजे आर्थिक विचारांचा इतिहास. या पेपरमधील अतिशय महत्वाचा जो प्रश्न आहे, अतिशय महत्वाचे जे आर्थिक विचारवंत आहेत त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्र हो, आज आपण छत्रपती शाहू महाराज यांच्या आर्थिक विचारांचे इतिहास हे या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मित्र हो, छत्रपती शाहू महाराज म्हटलं की आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणात राजकीय असेल, सामाजिक असेल आणि आर्थिक बांधिलकी ही आपल्याला आठवते. मित्र हो, छत्रपती शाहू महाराजांच्या आर्थिक विचार पाहण्या अगोदर थोडीशी त्यांची पार्श्वभूमी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मित्र हो, छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल थोडस आपण जाणून घेऊया. मित्र हो, राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कागलच्या गाडगे घराण्यामध्ये 1874 मध्ये 26 जुलै रोजी झालेला आपला दिसून येतो. मित्र हो, यांच्या वडिलांचे पूर्ण नाव जयसिंग राऊत उर्फ त्यांना आबासाहेब घाडगे असं म्हणायचे. आबासाहेब घाडगे हे त्यांचे जयसिंगराव यांना देण्यात आलेलं हे टोपण नाव होतं. मित्र हो, सन 1884 मध्ये वयाच्या 10व्या वर्षी ते कोल्हापूरच्या राजघराण्यामध्ये दत्तक आले. मित्र हो, त्यानंतर सुरुवातीला त्यांचे शिक्षण गुजरातमधील राजकोट येथील राजकुमार या महाविद्यालयात झाले. राजरोहणानंतर त्यांच्या शिक्षणाची विशेष सोय करण्यात आली. तेथे सर्वसामान्य विषयांच्या बरोबरच राज्यकारभाराला उपयुक्त अशा सर्व विषयाची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यात आली. मित्र हो, शाहू महाराज हे 19व्या शतकात बहुजन समाजात शिक्षण, सामाजिक व आर्थिक क्रांती घडवून आणणारे लोकोत्तर राजपुरुष होते असं म्हटलं जात होतं. तत्कालीन बहुजन समाज धार्मिक व सामाजिक रूढी आणि परंपरा, अज्ञान, अडाणीपणा तसेच शिक्षणाचा अभाव, त्याचबरोबर दारिद्र्य, जातीयांची उतरंड यासारख्या अनेक बंधनामध्ये अडकलेला दिसून येत होता. परिणामी तो आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याही मागासलेला आपणास दिसून येत होता. या विविध प्रकारच्या बंधनातून, या विविध प्रकारच्या अडचणीतून, या समस्यांमधून बहुजन समाजाची सुटका केली तरच त्यांचा आर्थिक आणि सामाजिक प्रगती घडून येईल हे विचार घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी काम केलं. त्यामागे एक विशिष्ट तत्वज्ञान, आर्थिक सामाजिक विचार प्रणाली त्यांची होती. मित्र हो, छत्रपती शाहू महाराज यांचा मृत्यू वयाच्या 48व्या वर्षी म्हणजेच 1922 मध्ये झाला. मित्र हो, यानंतर आपण छत्रपती शाहू महाराजांनी आपले जे विचार मांडले त्या विचारामध्ये आर्थिक विचाराला अतिशय महत्व अर्थशास्त्रामध्ये देण्यात येतं आणि या आर्थिक विचारांची चर्चा आज आपण करणार आहोत. मित्र हो, शाहू महाराजांच्या आर्थिक विचारांमध्ये एकूण 2 प्रकारांचा समावेश होतो. त्यापैकी महत्वाचा जो प्रकार आहे तो म्हणजे शाहू महाराजांचे शेतीविषयक व जलव्यवस्थापन विषयक विचार. थॉट्स ऑफ शाहू महाराज रिगार्डिंग ऍग्रिकल्चरल. मित्र हो, यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी शेतीविषयक आणि जलविषयक जे विचार मांडले त्यामध्ये भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा भारताचा परंपरागत आणि मुख्य व्यवसाय मानला जातो.
शेती क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय शेतकरी असेल, शेतमजूर असेल, त्याचबरोबर शेतीवर अवलंबून असणाऱ्या इतर लोकांच्या हातात उत्पन्न जाणार नाही, जेणेकरून त्यांचे उत्पन्नात वाढ होईल, त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे प्रयत्न करणे गरजेचे होते. बहुसंख्य लोकांचे आर्थिक कल्याण होत होते. हे विचारात घेऊन करवीर संस्थानात अनेक शेतीविषयक सुधारणा राबवण्याचा प्रयत्न छत्रपती शाहू महाराजांनी केला. लोकांचे उत्पन्न व रोजगार वाढवण्यासाठी शेतीमध्ये अत्याधुनिकीकरण केले पाहिजे. त्याचबरोबर शेतीच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली पाहिजे, असे छत्रपती शाहू महाराजांचे विचार होते. शेतीबाबत भाषण करताना शाहू महाराज असं म्हणतात की खेड्यातील शेतकऱ्यांचे ज्यांच्या शेतीवर पोट भरत नाही म्हणून तो शहराकडे धाव घेतो, कारखान्यातील कामगार बनतो. म्हणजेच शाहू महाराजांचा एका भाषणामध्ये त्यांनी असा उल्लेख केला आहे की खेड्यातील शेतकरी हा त्याचे शेतीमध्ये पोट भरत नाही म्हणून तो शहराकडे धाव घेतो आणि कारखान्याचा कामगार बनतो. म्हणून खेड्यातील शेतीचा व्यवसाय हा आधुनिक आणि अधिक प्राप्तीचा झाला पाहिजे, तरच ग्रामीण भागातील शेतकरी शेतीकडे वळेल आणि तो ग्रामीण भागातच थांबेल. मित्रहो, या विचारातून असे स्पष्ट होते की शेती या व्यवसाय अतिशय मागासलेला होता. शेतात शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. परिणामी उपजीविकेसाठी ग्रामीण भागातील कामगार शहरी भागामध्ये स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत होतं. ग्रामीण आणि शहरी स्थलांतर रोखण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला अतिशय चांगला विचार दिला. तो म्हणजे शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीचा विकास केला पाहिजे. हे स्थलांतर जर रोखायचं असेल तर शेती व्यवसाय हा उत्पादक स्वरूपाचा झाला पाहिजे. यासाठी शेती व्यवसायाचे आधुनिकीकरण केले पाहिजे, या विचारावर छत्रपती शाहू महाराज ठाम होते. आणि त्याशिवाय हे ग्रामीण आणि शहरी भागातले जे स्थलांतर आहे ते कमी होणार नाही, यावर शाहू महाराजांची दृष्टी नजर आपणास दिसून येते. मित्रहो, भारतीय शेतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी पाश्चिमात्य देशातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती अवलोकन करून आपल्या राज्यात तशाच प्रकारची शेती पद्धती कशा पद्धतीने राबवली पाहिजे त्याचे असे मत त्यांनी विचारात आणले होते. मित्रहो, भारतात शेती हा अतिशय जिव्हाळ्याचा, ग्रामीण भागातील जिव्हाळ्याचा विषय आहे. पाश्चिमात्य देशामध्ये शेती हा व्यवसाय आधुनिक पद्धतीने केला जातो आणि हा व्यवसाय करत असताना त्या शेतीमध्ये वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि तीच पद्धत आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये कशी राबवता येईल आणि त्या राबवण्याबरोबरच त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं जाईल याबाबत आपले त्याने विचार मांडले. मित्रहो, त्यांचे विचार एका आपल्या उदाहरणाच्या साहाय्याने व त्यांच्या कृतीतून कसे दिसून येतात हे पाहूयात. 1902 मध्ये 7व्या एडवर्ड बादशहाने राजारोहण समारंभासाठी शाहू महाराजांना इंग्लंडला जायचे होते. तेव्हा 17 एप्रिल 1902 रोजी सर क्लॉड हिल यांनी पत्र लिहिले आणि पत्रात म्हणतात, आमच्या राहण्याचे ठिकाण असे असावे की ज्या ठिकाणी शेतकीच्या जनावरांची व कोंबडी बदकांची पैदास, दूध दुभत्या उत्पादित इत्यादी बाकीचे धंदे लहान मोठे प्रमाणावर असले तरी चालतील. यांच्या या विचारातून असे स्पष्ट होते की शेतीविषयक आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान व जोडधंद्याची माहिती करून घेणे व करवीर संस्थानात शेतीविषयक नवनवीन प्रयोग राबवून शेती उत्पादना वाढीला चालना देणे व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नवनवीन क्षेत्रे शोधण्याचा प्रयत्न शाहू महाराज करत होते. मित्रहो, शाहू महाराजांनी शेती क्षेत्राचे महत्व विशद करत असताना श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचे काम, प्रतिष्ठेचे विचार त्यांच्या एका भाषणातून स्पष्ट होतात.
मित्र हो, शेतीचे महत्व विशद करताना असे म्हणतात की कृषी धर्म कृषी कर्म इतके पवित्र आहे की वैदिक काळात वर्षातून एकदा चक्रवर्ती राजा व त्याचा मंत्री नांगर हाकीत असत. यांच्या या योगाने भूमीमध्ये एक दाना टाकून हजारो दाणे मिळतात व याच्या कृषी कर्मावर सारी मनुष्यजात उपजीविका करत असते. कृषी कर्म हलके अथवा वाईट मानून मुळीच मानणं चुकीचं आहे असं त्यांचं मत होतं. कृषी कर्माला मुळीच ते वाईट मानत नसतात. आपल्याला माहिती आहे की कृषी कर्मापासून मनुष्य जातीला सुख मिळते. कृषी कर्म करत असताना क्षात्र धर्माला बाधा येत नाही. यांच्या सामाजिक सुव्यवस्था व उन्नतीवर ते अवलंबून आहे. असे कर्म करणारे नीच आहेत, शूद्र आहेत असं म्हटलं हे त्यांना मुळीच पटत नव्हतं. मित्रहो, यांच्या या वरील भाषणातून आपल्याला श्रम आणि श्रमाची प्रतिष्ठा यांना त्यांनी दिलेले महत्व आपणास दिसून येते. तसेच शेती हा उत्पादक व्यवसाय व संपत्तीचे निर्मितीचा तो प्रमुख स्रोत आहे असं आपल्याला त्यांनी आपल्या विचारातून स्पष्ट केलेलं आहे. भूमीमध्ये एका दाण्यापासून हजारो दाणे निर्माण करण्याची जी शक्ती आहे असे त्याने म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ असा होतो की एकापासून अनेक निर्मिती करण्याची शक्ती म्हणजेच संपत्ती निर्माण करण्याची शक्ती ही शेती व्यवसायात आहे. मित्र हो, शेतीत श्रम केल्याशिवाय श्रमातून संपत्ती निर्माण होते असे विचार त्यांनी मांडले. त्यांच्या या विचाराशी फ्रान्समधील निसर्गवादी विचारवंतांनी मांडलेल्या आर्थिक वाढाव्याची संकल्पना इकॉनॉमिक सरप्लस यामध्ये साधर्म्य जाणवते. तसेच त्यांच्या शेतीतील श्रमातून संपत्ती निर्माण होते ही कल्पना ऍडम स्मिथ असतील, डेव्हिड रिकार्डो असेल, माल्थस असतील यांच्या श्रममूल्य सिद्धांताशी अतिशय मिळती जुळती असल्याचे आपणास दिसून येते. मित्र हो, शेती उत्पादन वाढीसाठी शाहू महाराजांनी करवीर संस्थानामध्ये अनेक उपाययोजना केल्या. पाणी पुरवठ्याची योजना असेल, सुधारित बी बियाणांची योजना असेल, पीक पद्धतीतील बदल असतील, त्याचबरोबर शेती संशोधनाला चालना असेल, कृषी प्रदर्शने असतील, यामधून शेतीविषयक माहितीची देवाणघेवाण इत्यादी त्याचा प्रयोग यांनी आपल्या संस्थानात केल्याचे दिसून येते. मित्र हो, 1896च्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे व सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी म्हणून त्यांनी गावोगावी विहिरी, तलावे खोदले. नाले असतील, ओढे असतील, गावकऱ्यांच्या साहाय्याने बंधारे बांधून शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. हे बंधारे त्यांनी गावकऱ्यांच्या साहाय्याने बांधून श्रम सहकाराची संकल्पना राबवली. शाहू महाराजांनी कोल्हापूर इलाक्यात जे बंधारे बांधले या बंधाऱ्यावरून आज सर्व महाराष्ट्र सरकार बंधारे बांधत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर कोल्हापुरी बंधारे या नावाने ही त्या बंधाऱ्यांची ओळख आपल्याला असल्याचे दिसून येते. मित्र हो, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ही शाहू महाराजांची आधुनिक महाराष्ट्राला दिलेली देणगी मानली जाते. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करायची असेल तर राधानगरी मधले मोठे धरण त्याने बांधून करवीरची भूमी सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी अतिशय महत्वाचं योगदान त्यांचं आहे. शाहू महाराजांच्या या प्रयत्नातून करवीर संस्थानामध्ये अतिशय सुंदरपणे ऊस शेती वाढलेली आपणास दिसून येते. यामधूनच आधुनिक महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचा पाया घातला गेला. महाराष्ट्रातील कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक हे शाहू महाराजांना म्हटलं जातं. मित्र हो, शेतीच्या उत्पादन वाढीसाठी शाहू महाराजांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. त्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतीचे ज्ञान व्हावे, माहितीची देवाणघेवाण व्हावी, तसेच करवीर संस्थानात कृषी प्रदर्शने भरवून नवनवीन शेतीची तंत्रे, अवजारे, जनावरे यांची प्रदर्शने भरवण्याचं काम त्याने केलं.
एवढंच नाही तर यामध्ये स्पर्धा लावल्या जात असत, त्यांना बक्षिसं दिले जात असत. 1914 मध्ये पहिले शेती विषयक प्रदर्शन त्यांनी भरवले होते आणि उद्घाटन प्रसंगी छत्रपती शाहू महाराज असे म्हणाले होते की माझ्या प्रदेशात अशा तऱ्हेचे पहिलेच मोठे प्रदर्शन भरत आहे. या प्रदर्शनाचा शेतकरी वर्गावर त्यांच्या कृषी कर्म पद्धतीवर सुपरिणाम घडून येईल अशी मला आशा आहे. शेती उत्पादन वाढीसाठी नव्या शेती अवजारांची गरज ओळखून त्यांनी ठिकठिकाणी देशाचे कल्याण ज्यांना करावायचे आहे त्यांनी प्रथम आपल्या शेती सुधारणेकडे लक्ष दिले पाहिजे असे त्यांनी मत व्यक्त केले. इतर देशांच्या मानाने आपल्या देशातील शेतीचे सरासरी उत्पन्न फारच कमी आहे अशी त्यांची धारणा होती. शेतकी सुधारणेस सुधारलेल्या अवतांची फार जरुरी आहे त्यांच्या या विचारातून हे स्पष्ट होते. मित्रहो, शाहू महाराज शेतीविषयक नव्या तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते होते हे या विश्लेषणावर आपणास म्हणता येईल. मित्रहो, शेती उत्पादन वाढीसाठी आणि शेतजमिनीचे आकारमान मोठे असावे की छोटे असावे की ज्यामुळे शेतकऱ्यांना किफायतशीर धारण क्षेत्र उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात आमूलाग्र बदल घडून येईल या बाबत त्यांनी माणगाव परिषदेमध्ये असं म्हटलं होतं की मी सर्व बलुतेदारास व वतनदारास अशी विनंती करतो की लहान लहान बलुती व वतने यांच्या मागे लागू नका, तर ती सोडून द्या आणि विशेष करून लोकांना अशी विनंती केली की तुम्ही मानसी 10 एकर जमीन वाट्याला येईल असे तुकडे करा व उत्पन्न तुमच्यातील व वडिलांच्यातील असेल यांच्याकडे असे ही शेतीची पद्धत राबवा. असे झाल्याने बाकीच्या लोकांस गावाबाहेरील धंदा करण्यास मोकळी होईल आणि सर्वांचे जे अर्धपोटी राहायचे प्रमाण आहे तेही कमी होईल. मित्रहो, यांचे हे विचार शेतीविषयक उत्पादन वाढीसाठी शेतजमिनीचे मोठे किफायतशीर धारण क्षेत्र असावे यामध्ये स्पष्ट होतात. लहान लहान शेती जमिनीचे एकत्रीकरण केल्यानंतर त्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये बदल होतो असे विचार त्यांनी आपल्या या मनोगतामध्ये मांडले होते. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये शेतजमिनींच्या एकत्रीकरणाचे कायदे हे प्रतिबिंब शाहू महाराजांच्या विचारातच सापडलेले होते. मित्रहो, शेती उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांची पीक पद्धतीत बदल करावा म्हणून शाहू महाराजांनी करवीर संस्थानामध्ये नवीन पिकांचे प्रयोग केले. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीस वाढ व्हावी म्हणून पन्हाळा व भुदरगड तालुक्यातील पारंपरिक पिकाऐवजी चहा, कॉफी, वेलदोडे, कोको, रबर, राळ, बटाटे, कडुनिंब, कापूस यासारख्या व्यापारी व नगदी पिकांची लागवड करण्याची नवीन पीक पद्धती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. मित्रहो, शाहू महाराजांनी शेती उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना 1896 मध्ये च्या दुष्काळामध्ये अल्प मुदतीची तगाई कर्जे उपलब्ध करून दिली. शेती सुधारणा करणे, बैल असतील, अवजारे असतील, बियाणे असतील, खते असतील, त्याचबरोबर यांची खरेदी विक्री करणे ही करण्यासाठी त्यांनी अल्प मुदतीची कर्जे दिली. मित्रहो, सन 1912 मध्ये शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये सुधारित शेती पद्धतीचा प्रसार करण्यासाठी किंग एडवर्ड ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट या नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. शेती संशोधनासाठी कोल्हापूरमध्ये आदर्श शेती विभाग मॉडर्न फार्म त्यांनी सुरू केले. शेतीविषयक वेगवेगळे प्रयोग केले जावे म्हणून नवनवीन बियाणे, अवजारे याविषयी त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले आणि ते यशस्वी झाल्यानंतर त्यांची माहिती शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणूनच बॉम्बे ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट कडून प्रकाशित होणारी पत्रके विकत घेऊन ती वेळोवेळी शेतकऱ्यांना वाटण्याचंही काम या छत्रपती शाहू महाराजांनी या आपल्या आर्थिक विचारांच्या मध्ये केलेलं होतं. मित्रहो, छत्रपती शाहू महाराजांचे शेतीविषयक विचार घेऊन भारतातील हरित क्रांती, ग्रीन रिव्हॉल्युशन
जनकत्व शाहू महाराजांच्याकडे जाते. जी ग्रीन रिव्होल्युशन जी भारतामध्ये झाली, या ग्रीन रिव्होल्युशनचा प्रमुख पाया जो विचार होता तो शाहू महाराजांच्या विचारामध्ये दडलेला होता. मित्र हो, स्वातंत्र्यानंतर 1960-61 मध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली. शाहू महाराजांनी सन 1896च्या दुष्काळात करवीर प्रांतात हरित क्रांतीचा प्रयोग करण्यास सुरुवात केली. सुधारित बी बियाणे, खते, पाणी पुरवठ्याच्या सोयी तसेच भांडवल पुरवठा, पीक पद्धतीमध्ये बदल, शेती संशोधन ही आजच्या हरित क्रांतीची अंगे आहेत. मित्र हो, या प्रकारच्या सुधारणांची त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी काळामध्येच करवीर संस्थानामध्ये घडवून आणलेल्या होत्या. म्हणूनच खऱ्या अर्थाने हरित क्रांतीचे जनकत्व छत्रपती शाहू महाराजांच्याकडे जाते म्हणण्यास काही वावगं ठरणार नाही. मित्र हो, छत्रपती शाहू महाराजांच्या या आर्थिक विचाराचा सारांश रूपाने विचार करत असताना आपण शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे अधिपती होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या प्रारंभास बहुजन समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी त्यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे. त्यांनी बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या भाषणातून, आपल्या कृतीतून शेती तसेच उद्योगधंदे, व्यापार असेल, दारिद्र्य निर्मूलन असेल इत्यादीसाठी जे विचार मांडले आणि त्यांची जी अंमलबजावणी केली त्यामागे एकच विशिष्ट प्रणाली होती असं म्हणता येतं. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला शाहू महाराजांच्या या आर्थिक विचाराविषयी जर बोललं तर अतिशय महत्वाचं विचार म्हणजेच त्यांचे विचार हे अनेक पाश्चिमात्य विचारधारांशी साधर्म्य दिसून येतं. त्यामधला जो महत्वाचा एक विचार आहे तो म्हणजे शेती व जलविषयक व्यवस्थापनाचा विचार होता. मित्र हो, छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या शेतीविषयक विचारात श्रमप्रतिष्ठेचा विचार मांडून शेतीच्या उत्पादनास वाढ झाल्यास शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढेल, त्यांच्या राहणीमानात वाढ होईल असे म्हटले जाते. तसेच शेती विकासामुळे ग्रामीण शहरी स्थलांतराला आळा बसेल, परिणामी शहरीकरणाच्या समस्यांना आळा बसेल असे म्हटले होतं. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, सिंचनाच्या सोयी, सुधारित बी बियाणे, शेती व्यवसाय, शेती संशोधन, सुधारित अवजारांचा वापर यावर कृषी प्रदर्शने भरवणे, कर्ज पुरवठा वगैरेच्या सोयी छत्रपती शाहू महाराजांनी करवीर संस्थानामध्ये उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे भारतातील हरित क्रांतीचे जनक छत्रपती शाहू महाराजांना म्हणतात. त्यांनी शेती उत्पादन वाढीसाठी जमिनीच्या धारण क्षेत्राचे मोठ्या आकारमानाचाही पुरस्कार केला. त्याचबरोबर तगाई कर्जे शेतकऱ्यांना दिली. अशी ही आदर्श शेती व्यवसाय किंवा शेतीची योग्य भूमिका, शेतीविषयक योग्य आर्थिक विचार त्यांनी आपल्या या कोल्हापूर संस्थानामध्ये करून दाखवलेले आहेत. म्हणूनच मित्र हो, आधुनिक शेतीचे जनक, आधुनिक हरित क्रांतीचे जनक हे छत्रपती शाहू महाराजांना मानलं जातं. मित्र हो, अशा प्रकारे आज आपण छत्रपती शाहू महाराज यांचे आर्थिक, शेतीविषयक आणि जलनियोजन विषयक, शेतीमध्ये वापरले जाणारे विविध पर्यायांच्या विषयी अभ्यास आपण केलेला आहे. तर या सविस्तर चर्चेअंती मित्र हो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. मित्र हो, या व्यतिरिक्त आपणास काही अधिक माहिती हवी असेल, काही अधिक संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आपण दूरध्वनी मार्फत ही दूरशिक्षण केंद्राला संपर्क साधू शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला आपल्या शंका किंवा आपल्या विनंती ईमेलद्वारे सुद्धा आमच्याकडे पाठवू शकता. आमचा ईमेल ID आहे cde@unisivaji.ac.in. मित्र हो,
या व्यतिरिक्त तुम्हाला विषयाच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली वैयक्तिक ही संपर्क साधू शकता. माझा ईमेल आय डी आहे pgbeco@gmail.com. या ईमेल आय डीद्वारे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. विषयासंदर्भात असेल, अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला आमच्या दूरशिक्षण केंद्राला कधीही संपर्क साधू शकता. मित्रहो, धन्यवाद.